बोलवलं अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे आली आणि 28 नोव्हेंबरच्या नंतर 19 नोव्हेंबरला गेले ते शिंदे आणि थोपटे का काय असे नावाचे जे अधिकारी ते दोघं जण गेले, त्यांच्याकडे त्यांना खंडणीची मागणी झाली गेली, असा प्रकार घडला। याच्यातून त्यांना सांगितलं की तुम्ही काम बंद करा, नाहीतर आम्हाला येऊन भेटा, अशी कळालेली माहिती। त्या कंपनीने आवाडा कंपनीने त्यांचं जी पवनचक्कीचं काम आहे ते केस तालुक्यात बंद केलं नाही मस्साजोगला। त्याचाच एक विषय डोक्यात धरून त्यांनी ती ज्या अधिकारी ज्या दिवशी येतील त्यांच्यावर अटॅक करायचं भूमिका घेतलेली असावी। म्हणूनच का काय 6 डिसेंबरला तो दिवस आपल्यासाठी खूप वेगळा दिवस आहे। 6 डिसेंबर आपल्या देशाच्या दृष्टीने, तर त्याच दिवशी हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींनी मस्साजोगच्या त्या जी त्यांचं ऑफिस आहे किंवा आवाडा कंपनीचं जे कॅम्पस बनवलं तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यावर अटॅक करायचं काम केलं। तिथं जी वॉचमॅन्स आहेत त्या वॉचमॅन सोनवणे नावाच्या वॉचमॅनला पण मारलं गेलं, त्याला मध्ये सोडत का नाही म्हणून मारलं गेलं, त्याला जातीवाचक शिवीगाळ केली गेली। आणि ही घटना घडल्याच्या नंतर संतोष देशमुख हे सरपंच आहेत त्या गावचे, त्यांना ती घटना त्या जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी फोन करून सांगितलं की अशी अशी घटना घडली गेली, मला इथं मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केलेली झाली, सरपंच मला तुम्ही मदत करा। सरपंच असो पोलीस पाटील असो, त्यांचं नियमाप्रमाणे गावातील कुठलीही घटना घडली तर तिथं जाऊन त्यांचं संयमाने ते मिटवणे हे त्यांचं काम आहे। या दृष्टिकोनातून सरपंच तिथे गेले असता त्यांना पण तुम्ही इथं का आलात म्हणून मारहाण झाली गेली आणि त्या मारहाणीचे व्हिडिओ पण व्हायरल झाले गेले। सरपंच त्याच्यावर सगळे निघून घेऊन लोकांनी काही मध्यस्थी केली, सरपंचाच्या ह्या दोघांच्या जी काही थोडाफार वाद झाला होता याच्या मध्यस्थी झाली। ही मध्यस्थी झाल्याच्या नंतर हे लोक तिथून निघून गेले। त्याच्यानंतर किंवा काही लोकांनी गावातल्या मॉब बघून गेले असतील समजा, मग याच्यानंतर यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्यामुळं ती जी गार्ड आहे तिथला सोनवणे नावाचा तो आणि सरपंच स्वतः पोलीस स्टेशनला येऊन एक फिर्याद दिली गेली। पण ती फिर्याद घेण्यासाठी जवळपास 3-4 तास पोलीस स्टेशनने त्यांना बसवलं तरी फिर्याद त्यांची घेतली नाही। आणि त्यांनी म्हणत होते की आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्ही तशी फिर्याद घ्या। पण आमच्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटनं तशी फिर्याद न घेता काहीतरी थातूरमातूर गुन्हा दाखल केला। आणि ती 6 तारखेच्या नंतर परत 7-8ला शनिवार रविवार आला आणि या सदरील आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये 9 तारखेला त्यांनी अटक दाखवून जामीन दिली। आता हे असं का घडत होतं बीड जिल्ह्यात याचा शोध घेणं सर्वात महत्वाचं आहे।